नमस्कार शेतकरी मित्रो आपण माहिती घेणार आहोत राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये खरीप हंगाम 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व इतर आनुवंशिक बाबीकरिता विशेष मदत देण्याबाबत राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या आपली उद्भवलेली परिस्थिती त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपीक नुकसान, शेतजमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान, मनुष्य व पशुहानी, घर पडझड, घरातील वस्तू साहित्य नुकसान, वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते। त्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी व पूर इत्यादीमुळे राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार नुकसान भरपाई देय ठरते अशा शेतकऱ्यांच्या येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर आनुवंशिक बाबीकरिता विशेष मदत पॅकेज शासनाने दिलेले आहे। या अंतर्गत प्रति हेक्टरी 10,000 रुपये या मर्यादेमध्ये 3 हेक्टरपर्यंत ही मदत देण्यात चालू झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे वळतेही करण्यात आलेले आहे। अर्थसहाय्य देण्याबाबतच्या संदर्भाहीन शासन निर्णय त्यांनी 10/10/2025 अन्वये निर्णय घेण्यात आला होता आणि तद अनुषंगाने विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर व पुणे यांनी संदर्भ क्रमांक 6 व 7 येथील पत्रान्वये माहे जून 2025 ते सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरिता बियाणे व आनुवंशिक बाबीकरिता प्रति हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे 3 हेक्टरपर्यंत मर्यादेमध्ये ही रक्कम चालू केलेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना हे अकाउंटला पैसेही वळते केलेले आहे। जून 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर झाल्यामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून ही रब्बी हंगामाकरिता शेतकऱ्यांना ही रक्कम असणार आहे। आणि मित्रांनो, तुमची जर ही KYC वगैरे झालेली नसेल तीही करून घ्या आणि काही बँकेचे अपडेट असतील तुमचे तर तेही करून घ्या आणि हे जे शासनाचे जे पैसे आहे मित्रांनो हे खात्यावर एकदम वळते करून घेण्यास हरकत नाही आहे। आता ही रक्कम किती मिळणार आहे तर जवळपास ही रक्कम मित्रांनो 3,499 कोटी रुपये 80,11,000 इतका हा फंड वितरित करण्यात आलेला आहे आणि याला येत्या 2 दिवसापूर्वीपासून मंजुरी मिळालेली आहे आणि हे शेतकऱ्यांच्या अकाउंटलाही ट्रान्सफर करण्यात येत आहे। मित्रांनो, अशा शासनाच्या विविध योजनेच्या माहितीसाठी तसेच पशुसंवर्धन विषयक माहितीसाठी माहिती बॉक्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।